नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण डिग्रस कराळे माझ्याच गावामध्ये आलेलो आहोत. तर इथे ही कृष्णाजी कराळे यांची हळद आहे आणि हे त्यांचे बटेदार आहेत. तर यांचं नाव जगदीश कराळे आहे. यांनी आतापर्यंत हळदीला 3 किलोपर्यंत मल्टीप्लायर सोडलेलं आहे आणि एक फवारणी घेतलेली आहे. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात की हळदीला रिझल्ट कसा आला का. रिझल्ट चांगला आहे मल्टीप्लायर. आणि आणखीन काय काय बदल वाटला तुम्हाला? आणखी फुटवे, कलर, पुरी हळद बघा. फुटवे दाखव. फुटवे दाखवा. हे बघा शेतकरी मित्रांनो, हळदीला कशा प्रकारे फुटवे आलेले आहेत ते बघू शकता तुम्ही. हे आणखीन फुटवे येणं चालूच आहे, ते बघू शकता तुम्ही. 8 जूनची लागवड केलेली आहे यांनी. आणि हे पुरी हळद बघून घ्या. पुरी हळद बघा, पूर्ण 4.5 एकरचा पट्टा आहे हा. तर हळदीच्या पानाची साईज बघा, केळीच्या पानावानी झालेली आहे, हे बघू शकता तुम्ही. तर हा मल्टीप्लायरचा आलेला रिझल्ट आहे. कुठेच तुम्हाला पिवळी हळद दिसत नाही. पाणी साचलेलं आहे शेतामध्ये. 8 दिवस झाले पाऊस चालू आहे, तरी पण हिरवेपणा गेलेला नाही. आणि हळदीच्या पानाची साईज बघू शकता तुम्ही. हे एका वितीच्या वरती आहे. हे केळीच्या पानावानी हळदीचे पानं झालेली आहेत. कोणतं पण पान तुम्ही बघू शकता, हे पूर्ण पान तशीच झालेली आहेत. तुम्ही स्वतः येऊन शेतकऱ्यांनी या प्लॉटला एकदा व्हिजिट करावे आणि बघावे की मल्टीप्लायरचा रिझल्ट नेमका कसा आहे. ज्या शेतकऱ्यांना हळदीला मल्टीप्लायर वापरायचे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करावा. धन्यवाद. हा शेतकरी मित्रांनो, आपण मल्टीप्लायरचा रिझल्ट बघू शकता. हळद इथं आहे आणि तिच्यामुळे हे नालीमध्ये आलेले आहेत. तर 8 जूनची लागवड केलेली आहे. हे मुळे तुम्ही बघू शकता नालीमध्ये आलेले आहेत. याला 3 डोस दिलेले आहेत हा मल्टीप्लायरचे, हे बघू शकता मुळे. आणि हळद इकडे आहे. तर मल्टीप्लायर टाकल्यानंतर हळदीला ह्युमिक ॲसिड वगैरे सोडायची गरज नाही. चालतं.